श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवताचा दर्जा प्राप्त आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनाने केली जाते. गणपतीला संकष्टी आणि विनायक चतुर्थी तिथी समर्पित आहे. यंदा कार्तिक विनायक चतुर्थी मंगळवारी म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी आहे. शास्त्रानुसार विनायक चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात. अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने मंगळ दोष नाहीसा होतो, तसेच सर्व प्रलंबित कामे गतिमान होतात. तुम्हाला मंगळ दोषाचा त्रास होत असेल तर कार्तिक महिन्यातील विनायक चतुर्थीचे व्रत करा आणि गणेशाची विधिवत पूजा करा. अंगारकी विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. याबाबत मुद्दल पुराण आणि तसेच गणेश पुराणात संदर्भ आहे. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतलं आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पांनी त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलंही उद्धार करावा, ह्या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत हे केले जाते. हे व्रत केल्याने वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते. तसेच मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणपती बाप्पांची आपल्यावर कृपादृष्टी होते. या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच अंगारकी विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हे फूल कुठे दिसलं तर अजिबात सोडायचं नाही आहे. हे फूल आपल्या घरी घेऊन यायचं. हे फूल आपल्या घरी आणल्यामुळे फक्त 24 तासामध्ये आपल्या घरातील इडापिडा नजरबाधा तर दूर होणारच आहे, पण आपली करोडपती व्हायची इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अंगारक विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठून स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे. तसेच गणपती बाप्पांची विधिवत आपल्याला पूजा ही करून घ्यायची. गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला तामणामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांना तुम्ही पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करू शकतात. अभिषेक करताना तुम्ही अथर्व शीर्षमचं पठण करू शकतात किंवा तुम्ही ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करू शकतात. आता 108 वेळा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्हाला 11 वेळा तरी जप करायचं. त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. त्यांना धूप, दीप, अगरबत्ती, हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत. त्यांना लाल जास्वंदीचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करायचं. त्याचबरोबर त्यांना 21 दुर्वांची जुडी ही अर्पण करायची. ही जुडी अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर किंवा त्यांच्या हातामध्ये ही जुडी जी आहे ती अर्पण करायची. तसेच त्यांना नैवेद्य आपल्याला दाखवायचं. तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे. त्याचबरोबर या दिवशी आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्यात. आपल्या मुलांच्या हाताने आपल्याला मुलांना गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल तसेच दुर्वाची जुडी जी आहे ती अर्पण करायला लावायचे. त्याचबरोबर मुलांकडनं तुम्ही जर मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून घ्यायचं आहे. आता मुलं लहान आहेत तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडनं तुम्हाला ओम गण गणपते नमः किंवा ओम श्रीविघ्न हरताय नमः या मंत्राचा जपसुद्धा करून घ्यायचा आहे. तर या सर्व सेवा ज्या आहेत तुम्हाला सकाळीच करून घ्यायच्या आहेत. फुलं ही भगवंताच्या चरणी अर्पण केल्याने पुण्य वाढते, पापाचा नाश होतो आणि भरपूर चांगले फळ मिळते असे शास्त्रात म्हटले जाते. देवांचा श्राद्ध शृंगार करताना नेहमी देवांच्या डोक्यावर फुलांची सजावट ही केली जाते आणि पूजा करताना देवांच्या चरणावर फुलंही अर्पण केली जातात.
जास्वंदीचे लाल फूल म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ते आपले लाडके गणपती बाप्पा, कारण गणपती बाप्पांना हे फूल अतिशय प्रिय आहे. तसेच देवीच्या पूजेमध्ये जर नियमित आपण जास्वंदीचं फूल अर्पण केलं तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता राहत नाही. तसेच जास्वंदीच्या फुलांनी सूर्याला जल अर्पण केल्याने सूर्याचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. सर्व प्रकारच्या शारीरिक समस्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. तसेच ग्रहपीडापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचे झाड लावल्याने घरातील वातावरण चांगलं राहतं. जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही. तसेच जर तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष असेल तर त्यामुळे लग्नामध्ये विलंब होतो. त्याचबरोबर जर तुमच्या आयुष्यामध्ये अचानक वारंवार अडचणी येत असतील तर लाल जास्वंदीचं फूल हे अतिशय प्रभावी मानलं जातं. आणि म्हणूनच आपल्याला आज अंगारिक विनायक चतुर्थीच्या दिवशी लाल जास्वंदीच्या झाडाचं एक पान तसेच एक फूल आपल्या घरी घेऊन यायचं आहे. आता हे लाल जास्वंदीचं जे फूल आपण घरी आणले ते आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे. त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये आपल्याला 11 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. त्यानंतर त्या तांदळामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकायचं आणि ह्याला एकत्रित करून घ्यायचं आणि त्याला आपल्याला लाल पिवळं हे करून घ्यायचं. अर्थात काय तर आपल्याला अक्षदा ह्या तयार करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्या आहेत. जेव्हा आपण काही उपाय करतो त्याचबरोबर सेवा करतो त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं शुभ फळ हे प्राप्त होत असतं. आता जे आपण 11 तांदळाचे दाणे घेतलेले त्याच्यातला एक तांदळाचा दाणा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि गणपती बाप्पांचा बीज मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि तो तांदळाचा दाणा जो आपण गणपती बाप्पांच्या इथे जास्वंदाचं फूल अर्पण केलेलं त्याच्यावर अर्पण करायचं आहे. पुन्हा आपल्याला दुसरा तांदळाचा दाणा घ्यायचा आहे. ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा. आपल्या मनातली इच्छा बोलून तो दाणासुद्धा आपल्याला त्या जास्वंदाच्या फुलाच्या इथे अर्पण करायचं. अशा रीतीने आपल्याला 11 तांदळाचे दाणे घ्यायचेत. 11 वेळा मंत्राचं जप करायचं आणि 11 वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून ते तांदळाचे दाणे जे आहेत ते जास्वंदीच्या फुलावर अर्पण करायचे आहेत. आता जे आपण जास्वंदीचं एक पान आपल्या घरी घेऊन आलेले आहेत त्याला आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं. त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला गंध हे तयार करायचं. त्यानंतर जास्वंदीच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या पानावर आपल्या मनातली इच्छा ही लिहायची आहे. अगदी थोडक्यात आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही लिहायची. जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा, घराची इच्छा असेल तर घर लिहा किंवा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी लिहा. अशा रीतीने तुम्हाला मनोभावे तुमच्या मनातली इच्छा ही बोलायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे पान जे आहे ते गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं. त्याचबरोबर 21 दुर्वांची जुडीसुद्धा आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायचे आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायची आहे. त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना आपली इच्छापूर्ती होण्याकरता प्रार्थनाही करायची आहे. त्यानंतर संपूर्ण दिवसभर ह्या वस्तू जे आहेत त्या आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायच्या. संध्याकाळी आपल्याला काय करायचं, जास्वंदीचं फूल त्याचबरोबर इच्छा लिहिलेलं पान आणि दुर्वा यांची आपल्याला एक दोऱ्याने बांधून जुडीही तयार करायची. त्याचबरोबर 11 तांदळाची जी दाणे आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि जायचे आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये. मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा. गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही जी जुडी घेऊन गेलेली आहे ती आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायची आणि आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे. त्याचबरोबर जे 11 तांदळाचे दाणे आहेत ते सुद्धा आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.